नमस्कार, मी यामिनी महामुणकर. हितगुज या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या आजारांबाबत, तक्रारींबाबत तज्ञांशी खास चर्चा करून त्याचं मार्गदर्शन घेत असतो. आणि हे तज्ञ तुम्हाला तुमच्या हेल्थ इन्व्हेस्टमेंट विषयी मार्गदर्शन करून काही टिप्स या कार्यक्रमाच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत देत असतात. आज आपण गुडघेदुखीवर बाह्योपचार या विषयावर सविस्तरपणे माहिती जाणून घेणार आहोत आणि यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत रमाकांत देवरुखकर सर. आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. सर, आपलं मनापासून स्वागत आहे. नमस्कार प्रेक्षक हो, रमाकांत देवरुखकर हे चिकित्सा नी स्पाइन आणि मोर या संस्थेचे संस्थापक आहेत आणि या संस्थेला आता 40 वर्ष पूर्ण झालेली आहेत. आज ते आपल्या बरोबर गुडघेदुखीचे विकार यावर विना शस्त्रक्रिया बाह्योपचार कसं करता येतील यावर मार्गदर्शन करणार आहेत. आणि या चिकित्सेची सुरुवात डॉक्टर राम भोसले यांच्या मार्गदर्शनाने झालेली आहे. तर चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी आपण चिकित्साबद्दल थोडक्यात माहिती करून घेऊयात एका एवीच्या माध्यमातून. हजारों अयम में हस्तो भगवान, अयम में भगवत्तर, अयम में विश्व भेषजोयम शिव भीम मर्शन. म्हणजेच भगवंतच आहे माझा हा हात, अतः अति श्रेष्ठतम आहे हा. सर्व औषधमय आहे हा हात, कल्याणमय आहे याचा स्पर्श. हजारो वर्षांपूर्वीच्या प्राचीन ग्रंथामधून निरोगी आरोग्याचा मूलमंत्र सांगितलाय. चिकित्सा वेलनेसचे संस्थापक रमाकांत देवरुखकर प्राचीन विद्येचा सखोल अभ्यास करतायत. महाअवतार बाबाजी यांनी डॉक्टर राम भोसले यांना मार्गदर्शन केलं. त्यांनी पुढे भाऊसाहेब देवरुखकर यांना ही विद्या शिकवली. वडिलांकडून आणि डॉक्टर भोसले यांच्याकडनं रमाकांत देवरुखकर यांनी ही प्राचीन विद्या अवगत करून घेतली. आणि तिचा उपयोग लोककल्याणासाठी व्हावा या उद्देशानं त्यांनी 1984 मध्ये चिकित्सा वेलनेसची स्थापना केली. आज राज्यभर वेलनेस चिकित्साची अनेक क्लिनिक्स आहेत. सर, आजचा विषय आहे आपला गुडघेदुखीवर विना शस्त्रक्रिया बाह्योपचार. हा विषय ऐकूनच अनेक प्रेक्षकांना हा प्रश्न पडला असेल, नेमकी ही शस्त्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे, विना शस्त्रक्रिया कशा पद्धतीने तुम्ही ट्रीटमेंट करणार आहे, या सगळ्या विषयावर मी तुम्हाला प्रश्न विचारणारच आहे. पण तुमचा इतका 40 वर्षांचा अनुभव आहे आणि या 40 वर्षांमध्ये तुम्ही अनेक रुग्णांना हाताळलेले आहेत, त्यांच्यावर उपचार केलेले आहेत. तर पूर्वीचे रुग्ण आणि आताचे रुग्ण, तुम्हाला नेमका फरक काय वाटतो? नक्कीच. म्हणजे मी जेव्हा 40 वर्षापूर्वी जेव्हा ही सुरुवात केली त्यावेळेचे जे गुडघेदुखीसाठी रुग्ण याचे खूप कमी असायचे. बरं. आणि वय जे होतं ना गुडघेदुखीचं त्यावेळी, ते वय सुद्धा साधारणतः 50-60च्या नंतरचे रुग्ण यायचे गुडघेदुखीसाठी. पण आत्ता जे येणारे रुग्ण आहेत ते अगदी 30-35 वयापासून त्यांची सुरुवात होते. तर हा खूप एक फरक पडलेला आहे की 40 वर्षापूर्वी आणि आत्ताचे जे रुग्ण आहेत त्यांच्या संख्येमध्ये फरक पडलेला आहे, त्यांच्या दुखण्यामध्ये फरक पडलेला आहे, त्यांच्या वयामध्ये फरक, म्हणजे अर्ली ऑस्टिओआर्थरायटिस हे आता सुरू झालेलं आहे. तर पूर्वीच्या वेळी जेव्हा आमच्याकडे रुग्ण यायचे तेव्हा गुडघेदुखी असेल तर ती खूप सिव्हिअर नसायची आणि वेगवेगळ्या प्रकारच्या गुडघेदुखी खूप कमी असायच्या. जसं गावठी अर्थरायटिस आहे, रुमॅटॉइड अर्थरायटिस आहे म्हणजे आंबवात आहे, किंवा युरिक ऍसिड वाढल्यामुळे होणारी जी संधिवात आहे, ते सगळे प्रमाण सुद्धा खूप कमी होते. आणि पूर्वीचे जे रुग्ण होते त्यांची जी कामाची जी पद्धत होती ते एक ठराविक वेळेमध्ये काम असायचं आणि त्यामुळे त्यांना विश्रांती मिळायची, जेवण वेळेवर व्हायचं. आता जे रुग्ण आहेत खूप धावपळीचं आयुष्य झालेलं आहे, लाईफस्टाईल खूप चेंज झालेली आहे आता, आणि त्यामुळे प्रत्येकाच्या कामाच्या वेळा बदललेल्या आहेत, धावपळ खूप वाढलेली आहे, त्यामुळे शरीराकडे लक्ष द्यायला वेळ नाही आहे. एजिंग फार मोठ्या प्रमाणात होतं आहे. हॉर्मोनल इम्बॅलन्स स्त्रियांमध्ये खूप जास्त प्रमाणात आत्ता व्हायला लागलेलं आहे. पाळी लवकर जाणं हे सुद्धा लवकर गेल्यामुळे सुद्धा कॅल्शियमची कमतरता येते. गर्भाशय लवकर काढून टाकल्यामुळे सुद्धा वेगवेगळ्या हार्मोनल इम्बॅलन्सला सामोरं जावं लागतंय, त्यामुळे सुद्धा कॅल्शियमची कमतरता येते, हाडांमध्ये ठिसूळता येते. अशा बऱ्याच कारणं आत्ताच्या ह्या पिढीमध्ये व्हायला लागल्या, म्हणजे या 10 वर्षात जास्त व्हायला लागलं. पण 40 वर्षापूर्वी 30 वर्षापूर्वी इतकी परिस्थिती नव्हती. आणि त्यावेळी सुद्धा आता
फायदा एक असा झाला की 40 वर्षापूर्वीच्या तपासण्या आणि आत्ताच्या तपासण्यामध्ये खूप फरक आहे. हो. तर तपासणी जी आहे गुडघेदुखीची ती आता खूप छान पद्धतीने होते. खूप चांगल्या मशिनरी झाल्या आहेत, खूप चांगल्या इन्व्हेस्टिगेशन आधुनिक. करणाऱ्या गोष्टी आलेल्या आहेत. त्यामुळे आपल्याला नेमकी गुडघेदुखी किती प्रमाणात आहे, किती सिव्हिअर आहे हे आत्ता कळू शकतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला ट्रीटमेंट प्रोटोकॉल्स ठरवायला फार मदत होते. त्यामुळे पूर्वीच्या काही जमेच्या गोष्टी होत्या आणि आत्ताच्या ह्या युगामध्ये या 10 वर्षात काही जमेच्या गोष्टी आहेत. तर त्याप्रमाणे आम्ही आमच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा आम्ही बदल केलेले आहेत. पूर्वी जी आम्ही ट्रीटमेंट द्यायचो त्यावेळी खूप कमी ट्रीटमेंटमध्ये पेशंट्स बरे व्हायचे. पूर्वीच्या पेशंटची स्नायू संस्था खूप चांगली होती, मसल्स खूप चांगले होते, पोश्चर चांगलं असायचं. आता ते सुद्धा बिघडलेलं आहे, स्नायू खूप वीक झालेले आहेत, हाडांची ठिसूळ, अशी बरीच कारणं आहेत. त्यामुळे त्या अनुषंगाने बाह्योपचार करताना आम्हाला बराच अभ्यास वेगवेगळ्या पद्धतीने करावा लागतो आणि अनेक ट्रीटमेंटचा आम्हाला एकत्रितपणे आम्हाला अवलंब करावा लागतो. हा फरक आहे. आणि मुळात सर जसं तुम्ही म्हणालात की जीवनशैलीमध्ये खूप फरक झालेला आहे. पूर्वीची जीवनशैली, आहार पद्धत वेगळी होती, आताची वेगळी झालेली आहे. आणि तुम्ही आता एक उत्तरामध्ये एक उल्लेख केलात की स्नायू संस्था आहे ती महत्वाची असते. त्याविषयी काय सांगाल? बरोबर. आपल्या शरीरामध्ये जे स्नायू आहेत ते फार महत्वाचे कसे आहेत की हाडाचा सांगाडा आहे त्याला धरून ठेवण्यासाठी स्नायू आहेत. आता गुडघ्याचा जर आपण आज विचार करतोय, आज फक्त आपला गुडघेदुखीवर हा विषय आहे, तर गुडघ्यामध्ये डायरेक्ट स्नायू म्हणजे आतले लिगामेंट सोडले तर सगळे स्नायू आपले मांडीचे कमरेपासून ते मांडीच्या खोब्यापासून गुडघ्यापर्यंत एंड होणार आहेत. आणि ही स्नायू संस्था त्या बोन्सनं सपोर्ट देते, गुडघ्याला सपोर्ट देते. तर ही स्नायू संस्था गुडघ्याला जर नीट सपोर्ट देत नसेल तर आपल्याला गुडघा हल्ल्यासारखा वाटतो किंवा गुडघेदुखी जास्त प्रमाणात होते. त्यामुळे जर गुडघेदुखी झाली तर आपण स्नायू संस्थेला जर आपण ट्रीटमेंट केली तर आपण लवकरात लवकर आपल्याला गुडघेदुखीपासून बरं होता येऊ शकतं किंवा आपण तेच गुडघे आपण चांगल्या पद्धतीने वापरू शकतो. तर गुडघ्यामध्ये येणारे बरेच स्नायू आहेत गुडघ्याच्या जवळपास असणारे, त्यांना आम्ही वेगवेगळ्या उपचार पद्धतीचा अवलंब करतो आणि ते स्नायू संस्था बळकट करण्याकडे आपली भर असतो. जसं तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय की गुडघ्याची जी संरचना आहे आणि गुडघ्यामध्ये येणारे जे बाक आहेत तर हे बाक असतात, ते बाक नीट करण्यासाठी आपल्याला पोश्चर नीट करणं, स्नायू संस्था नीट करणं फार इम्पॉर्टंट असते. तर आमच्या ज्या ट्रीटमेंट्स असतात वेगवेगळ्या ज्या बाह्योपचाराच्या ज्या जगात चालणार आहे त्या सगळ्याचा अवलंब करून आपण स्नायू संस्था नीट करतो, फिजिओथेरपी देतो, आयुर्वेदिक काही ट्रीटमेंट्स असतात आपल्या सेंटर्समध्ये त्या देतो. ॲक्युपंक्चर ही चिकित्सा पद्धती अतिशय खूप उपयुक्त आहे या सगळ्यासाठी, गुडघेदुखीसाठी. त्याने गुडघ्यामध्ये असलेलं इन्फ्लामेशन कमी होतं, सूज कमी होतं, कार्टिलेज जे घासलं गेलेलं आहे तिथलं कार्टिलेज मॅट्रिक्स नीट होण्यासाठी सुद्धा आपल्याला उपयोगी पडते. सर तुमचा आता जवळपास 40 वर्षांचा अनुभव आहे आणि इतक्या वर्षांमध्ये ट्रीटमेंट प्रोटोकॉल्समध्ये खूप बदल देखील झालेले आहेत. तर हे बदल नेमके काय काय केलेले आहात तुम्ही? बरोबर. पूर्वी कसं होतं की आम्ही जेव्हा सुरुवात केली त्यावेळी आम्ही संवाद चिकित्सा पद्धती डॉक्टर राम भोसलेंनी शिकवल्या पद्धतीने करायचो, वेगवेगळे मसाज करायचो, ॲक्युपंक्चरचा अवलंब करायचो. पण असं लक्षात आलं की आपल्या शरीरामध्ये खूप काही चेंजेस होत आहेत आणि आत्ताची जी गुडघेदुखी आहे त्यामध्ये कंबरदुखीचा सुद्धा त्यामध्ये सहभाग असतो. म्हणजे बऱ्याच पेशंट्समध्ये आम्हाला आढळतं की मणका सरकलेला असतो, स्पॉन्डिलोलिस्थेसिस झालेला असतो, स्लिप डिस्क असतं, सायटिका असतं, हिप जॉईंट्स असतात, त्याच्यामध्ये सुद्धा काही वेगवेगळे चेंजेस असतात. आणि मग गुडघा, तर गुडघा हा काही डायरेक्ट आलेला नाही, गुडघ्याची सुद्धा आपल्याला अलाइनमेंट करावी लागते शरीरामध्ये. तर त्या अनुषंगाने आम्ही वेगवेगळ्या ट्रीटमेंट्स वापरतो. त्यामध्ये आयुर्वेदामध्ये पंचकर्म असतं, शरीराची शुद्धी केली जाते. शरीर शुद्धीमध्ये शरीरामधले टॉक्सिन्स बाहेर काढणं ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. गुडघेदुखीमध्ये आपल्याला ओबेसिटी जर बरोबर असेल तर ओबेसिटी कमी करण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धती आम्ही वापरतो. तर ओबेसिटी कमी करणं, सूज कमी करणं, स्नायू संस्था नीट करणं यासाठी ॲक्युपंक्चर, रामाटा रॉट नावाची एक थाई उपचार पद्धती आहे, टोक्सेन नावाची एक उपचार पद्धती आहे, ॲक्युपंक्चर, कपिंग, ग्वाशा ही चीनी उपचार पद्धती आहेत. आयुर्वेदामधल्या सगळ्या जानूबस्तीसारख्या उपचार पद्धती आहेत. ॲक्युपंक्चरमध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या गोष्टी आता यायला लागलेल्या आहेत. पूर्वीचं ॲक्युपंक्चर आणि आत्ताचं ॲक्युपंक्चरमध्ये खूप फरक आलेला आहे. फेशिया ॲक्युपंक्चर, त्याच्यानंतर आम्ही जे चायनीज ॲक्युपंक्चर वापरतो,
ट्रिगर पॉईंट्स ॲक्युपंक्चर, मायोफेशियल ॲक्युपंक्चर असे वेगवेगळे ॲक्युपंक्चरचे उपचार पद्धतीसुद्धा गुडघेदुखीसाठी उपयुक्त ठरते. आणि सर गुडघेदुखीमध्ये सगळ्यात जास्त केस बघायला मिळते ती म्हणजे नी गॅपची. तर नी गॅपमध्ये पण देखील अनेकांना समज आणि गैरसमज आहेत, त्याविषयी तुम्ही काय सांगाल? बरोबर. कसं आहे की नी मधली गॅप भरून येते का, म्हणजे नेहमी प्रश्न असतो रुग्णाला की आमचं कार्टिलेज घासलं गेलंय ते भरून येणार आहे का, नीचे गॅप नीट होणार आहे का. तर ह्या गोष्टी कडेच फक्त लक्ष दिलं जातं. आता त्याच्यामध्ये समज असा आहे की फक्त कार्टिलेज घासलं म्हणजेच आपल्याला गुडघेदुखी होते का, तर नाही. गुडघेदुखीचे अनेक कारण आहेत. जसं मी तुम्हाला सांगितलं की आपलं जर मणके जर सरकलेले असतील, स्लिप डिस्क असेल, कंबरदुखी असेल, तर गुडघ्यावर सुद्धा त्याचा परिणाम होतो. स्नायू संस्थेचा मी जसं भाग म्हटला, स्नायू संस्था नीट नसेल तरी सुद्धा गुडघ्यावर त्याचं वजन पडतं, कारण ग्रॅव्हिटल फोर्स हा सतत आपल्या बॉडीमध्ये येत असतो. त्यामुळे कार्टिलेज रिपेअर नॅचरली सुद्धा आपलं होऊ शकते. हे आम्ही कसं सांगतो, तर आमच्याकडे जे 40 वर्षापासून आम्ही जे गुडघेदुखीच्या रुग्णांना आम्ही ट्रीट करतो, त्यामध्ये ते रुग्ण जेव्हा आम्हाला सांगतात की आम्ही ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर आम्ही बाहेर फिरायला जाऊ शकलो, आम्ही डोंगर चढू शकलो, आम्ही देवदर्शनाला जाऊ शकलो, आम्ही टूरला जाऊ शकलो, आणि आम्हाला आता चालता पण येत नव्हतं पण आम्ही चालू शकतो. म्हणजे याचा अर्थ काय, मग जर कार्टिलेज जर अगदीच खराब झाले होते, वंगण नव्हतं, गुडघ्यावर गुडघा आला होता, मग इतकं कसं काय चालू शकतं. याचा अर्थ आतमध्ये नॅचरल रिपेअरिंग देवाने देऊन ठेवलेलं आहे. त्याला फक्त उद्युक्त करायला लागतं वेगवेगळ्या ट्रीटमेंटच्या माध्यमातून. जसं ॲक्युपंक्चरच्या ट्रीटमेंटमध्ये सुद्धा कार्टिलेज मॅट्रिक्स नीट होऊ शकतं. अशा पद्धतीने हे उपचार पद्धती आपण अवलंब करतो. सर काही रुग्णांना कार्टिलेज घासले गेलेत असं सांगितलं जातं आणि ते कधीच रिपेअर होणार नाहीत, त्याच्यामुळे त्यांना टेन्शन येतं, हे वेगळाच पार्ट आहे. पण असं सांगतात की ते कधीच रिपेअर होणार नाहीत, यावर तुमचं काय मत आहे? बरोबर. मी जसं आत्ताच तुम्हाला म्हटलं की ज्या अर्थी आपले रुग्ण सगळीकडे फिरतात, चांगलं चढणं उतरणं करतात आणि येऊन सांगतात की आम्ही ह्या ट्रीटमेंटमुळे सगळं ठीक झालेलं आहे, याचाच अर्थ कार्टिलेज रिपेअर होतं. नीमधली गॅपसुद्धा आपल्याला एक्सरेमध्ये कधी कधी काही पेशंट्समध्ये चांगल्या पद्धतीने नीट झालेली दिसून येते, बाक कमी झालेला दिसून येतो. त्यामध्ये असंच म्हटलं की तुम्हाला वेगवेगळ्या ह्या ज्या उपचार पद्धती ज्या प्रूव्हन आहेत, फिजिओथेरपीमधल्या उपचार पद्धती, आयुर्वेदामधल्या, ॲक्युपंक्चरमधल्या, योग निसर्गोपचारामधल्या आणि जगातल्या अनेक कायरोप्रॅक्टिक, ऑस्टिओपॅथी, बोन सेटिंगसारख्या ट्रीटमेंटमध्ये कार्टिलेज रिपेअर व्हायला नक्कीच मदत होते. वेगवेगळी जी तेलं असतात त्याचासुद्धा खूप फायदा होतो, त्याचं ॲब्सॉर्प्शन नीमध्ये होण्यासाठी. जसं तुम्ही आता स्क्रीनवर पाहताय की यांचं कार्टिलेज घासलं गेलेलं होतं, पण छानपैकी ते आता रुग्ण चालत आहेत. स्टिक सोडलेली असते, वॉकर जातो त्यांचा, व्हीलचेअरवर असलेले रुग्ण छानपैकी चालायला लागतात, जे व्हीलचेअरवरनं कधीच उठू शकत नव्हते, ते चांगले चालतात. तर हे जर दिसतंय चित्र, यावरूनच आपल्याला लक्षात येतं की पेशंट्स चांगले होत आहेत या सगळ्या ट्रीटमेंट्सने. सर तुम्ही सांगितलात की अनेकांना फायदा झालेला आहे, तर चिकित्सामध्ये येणाऱ्या पेशंट्सना नेमका कसा फायदा झालेला आहे? कसं आहे की जेव्हा चिकित्सामध्ये रुग्ण येतो त्यावेळी आम्ही त्यांची कंप्लीट असेसमेंट करतो की गुडघा दुखीसाठी रुग्ण आले, पण हा गुडघेदुखी कुठल्या प्रकारची आहे. गुडघेदुखीमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रकार असतात, तर ते पहिल्यांदा तपासले जातात. किती सूज आहे, किती इन्फ्लामेशन आहे, गुडघा किती प्रमाणात त्याची मोबिलिटी आहे, म्हणजे किती जवळ घेऊ शकतोय, किती लांब घेऊ शकतोय, जिना चढू शकते की नाही रुग्ण, मांडी घालू शकतोय की नाही, चालताना कशा पद्धतीने चालतो, हे सगळं असेसमेंट करून मग आम्ही एक उपचाराची दिशा ठरवतो. आणि त्या उपचारामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार असतात. सुरुवातीला जो खूप पेन असेल तर दुखणं कमी करण्यासाठी उपचार असतात, सूज असेल तर सूज कमी करण्यासाठी उपचार असतात. हे सगळं झाल्यानंतर गुडघ्याची मोबिलिटी वाढवणं आणि मग गुडघ्याची स्ट्रेंथनिंग करणं, की पुढे जाऊन हे गुडघेदुखी परत येऊ नये यासाठी वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार पद्धती. त्यासाठी कंप्लीट टीम आमच्या क्लिनिक्समध्ये असते. फिजिओथेरपिस्टची टीम असते, आयुर्वेदिक डॉक्टरची टीम असते आणि ॲक्युपंक्चर उपचार पद्धतीची टीम असते. या सगळ्यांनी मिळून हे प्रोटोकॉल्स केले जातात. सर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न जो अनेकांना, आपल्या प्रेक्षकांना माहीत नाही की गुडघेदुखी होऊ नये यासाठी नेमकं त्यांनी काय केलं पाहिजे, तुम्ही काय आपल्या प्रेक्षकांना सल्ला द्याल? बरोबर. कसं आहे की पहिल्यांदा एक तर सेडेंटरी वर्क खूप वाढलेलं आहे, आता बैठक काम खूप वाढलेलं आहे, वेळेवर जेवण नाही आहे, पौष्टिक अन्न घेतलं जात नाही आहे, व उन्हामध्ये आपण जात नाही, त्यामुळे व्हिटॅमिन डीची कमतरता असते, व्हिटॅमिन D3, व्हिटॅमिन B12 हे जर नसेल तर त्याचं सप्लिमेंट्स आपल्याला घ्यायला पाहिजे. व्यवस्थित व्यायाम, म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की मी चालण्याचा व्यायाम केला म्हणजे माझा सगळा व्यायाम संपला,
तर तसं नसून आपल्याला स्ट्रेचिंग एक्सरसाइज, योगा एक्सरसाइज हे सगळे फ्लोअर एक्सरसाइज सुद्धा खूप करणं आवश्यक आहे. कधीतरी आपण जिममध्ये जातो आणि खूप वेट्स घेतो, त्याने सुद्धा इंजुरी होते. म्हणजे बऱ्याच लोकांना इंजुरी टाळण्यासाठी सुद्धा आपल्याला काम करायला पाहिजे. बैठं काम करतो आपण आणि मग सुट्टीच्या दिवशी आपण फिरायला जातो आणि मग तिथे जाऊन आपण क्रिकेट खेळणं किंवा बीचवर वेगवेगळे व्हॉलीबॉल सारखे गेम खेळणं, ट्रॅकिंग करणं, रनिंग करणं करतो. शरीराला कुठलाही व्यायाम नसतो आणि अचानकपणे आपण गोष्टी करतो, त्या सगळ्या करू नयेत. म्हणजे जेव्हा आपण फिरायला जातो, फिरायला जा, पण त्याच्या आधी आपल्या शरीराला व्यायामाची सवय असली पाहिजे. बरोबर. आणि ती नसल्यामुळे सुद्धा अचानक इंजुरी होते आणि गुडघ्यात कधी आवाज येतो आणि आपल्याला जागेवर बसावं लागतं. तर नियमित व्यायाम, व्यवस्थित आहार, रात्रीची झोप, चांगली झोप ही फार कमी होते. निद्रेवर आपण खूप कमी लक्ष देतोय, त्यामुळे निद्रा ही कमीत कमी 8 तास ही झाली पाहिजे. वेळच्या वेळी आहार, पौष्टिक आहार, एक्सरसाइज हे जर केलं तर आपण गुडघेदुखी नक्कीच टाळू शकतो. आणि जर गुडघेदुखी झालीच तर लगेच आपण ऑर्थोपेडिक सर्जनकडे जाऊन त्याची तपासणी करून घेणं फार इम्पॉर्टंट आहे की आपली कुठल्या प्रकारची गुडघेदुखी आणि किती सिव्हिअर आहे. हो सर, तुमच्याकडून गुडघेदुखीवर बाह्योपचार आणि तुमच्या चिकित्सा क्लिनिक बद्दलची माहिती आपल्याला अजून जाणून घ्यायची आहे. प्रेक्षकांवर तुर्तास वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. आज आपण गुडघेदुखीवर बाह्योपचार या विषयावर रमाकांत देवरुखकर सरांशी चर्चा करतोय. सर, तुमचं पुन्हा एकदा स्वागत. पुन्हा एकदा विषयाकडे वळूयात. मगाशी तुम्ही नी गॅप बद्दल माहिती सांगितलीत. आता नी कॅप देखील एक संकल्पना आहे. त्या नी कॅप बद्दल देखील अनेकांना गैरसमज आहेत, त्याविषयी तुम्ही मार्गदर्शन करा. गुडघ्याची जी कॅप असते किंवा जो पट्टा असतो गुडघ्याला लावणारा, तर वेगवेगळ्या पद्धतीचे पट्टे मिळतात. तर आपल्याला जर गुडघ्याला पट्टा लावायचा असेल तर तो डॉक्टरांकडून समजून घ्यावा की कुठल्या प्रकारचा गुडघेदुखी आणि कुठल्या प्रकारचा पट्टा आपल्याला आवश्यक आहे. तर तोच पट्टा आपल्याला लावणं फार इम्पॉर्टंट आहे. आणि बरेच जणांना असं वाटतं की पट्टा लावला म्हणजे मी आता कितीही चालू शकते, कितीही चढू उतरू शकते आणि कायम पट्टा लावून ठेवतात. तर ते न करता पट्टा कायम लावू नये. जेव्हा गरज पडेल तितक्याच वेळा लावा. कधी कधी काय होतं की पट्टा कधी कधी खूप घट्ट लावला जातो, वेलक्रो खूप घट्ट लावला जातो. कधी कधी पट्टा लावताना बसून पट्टा लावला जातो आणि आपण उभा राहून चालत जातो, त्यामुळे तो खूप घट्ट असतो आणि मग चालताना आपल्याला त्रास होऊ शकतो. त्यामुळे पट्टा हा नेहमी पाय सरळ ठेवून लावावा जेणेकरून आपण नीट चालू शकतो. पट्टा हा सैल झाला असेल तर तो बदलावा. पट्टा आपण दुकानात जाऊन व्यवस्थितपणे घालून पाहावा आणि तो घ्यावा. त्याच्यामध्ये ओपन पट्टेला, क्लोज पट्टेला, रॉड असलेले पट्टे, वेगवेगळ्या पद्धतीचे पट्टे मिळतात. जे डॉक्टरांनी आपल्याला प्रिस्क्राईब केलेला आहे तोच पट्टा वापरावा. आणि पट्टा खूप वापरू नये सुरुवातीच्या काळात, ठीक आहे. नाहीतर काय होतं की गुडघ्याच्या आजूबाजूचे स्नायू त्यांचं काम करणं विसरतात. त्यामुळे पट्टा हा कधी वापरावा, किती वापरावा याला सुद्धा काही मर्यादा आहे. बऱ्याच रुग्णांमध्ये हल्ली काय होतं की खूप चालणं, म्हणजे आपल्याला वजन वाढलंय म्हणून खूप चालावं असा प्रकार खूप होतो. आणि मग काय होतं की त्यांना आमच्याकडे जे रुग्ण येतात ते म्हणतात गुडघेदुखी व्हायला लागले. म्हटलं तुम्हाला डायबिटीज झालं, चालायला सांगितलं होतं का? ते म्हणे हो, मला खूप चालायला सांगितलं, 3-4 किलोमीटर चाल. अरे पण मग गुडघ्याचं काय? मग असं जर चालण्याचा व्यायाम करायचा असेल वजन कमी करण्यासाठी किंवा डायबिटीज झाल्यामुळे, तर गुडघ्याला नुकसान होऊ नये म्हणून आपण 5 मिनिटं चालावं आणि 2 ते 3 मिनिटं थांबावं, परत 5 मिनिटं चालावं, परत थांबावं. असं करून जर तुम्ही चाललात 2 ते 3 किलोमीटर तर चालू शकतं. सलग चालू नये ज्याने गुडघे झिजून जातील. सर, साधारण कोणत्या वयोगटामध्ये सर्वाधिक जास्त म्हणजे गुडघेदुखीचे विकार आढळून येतात आणि एखाद्या रुग्णाला गुडघेदुखीचा त्रास होतो, त्यांचं ऑपरेशन देखील झालेलं आहे पण तरी देखील गुडघेदुखी सुरू आहे, तर अशी रुग्ण ही उपचार पद्धती करू शकतात का? थोडक्यात सांगा. अतिशय खूप चांगला प्रश्न विचारला. कारण बऱ्याच रुग्णांमध्ये खूप ऑपरेशन सक्सेसफुल झालेली असतात तरी सुद्धा गुडघा दुखतोय, चालता येत नाहीये, गुडघा जवळ येत नाहीये, सूज आहे पायाला, असे बरेच रुग्ण आमच्याकडे येतात. तर ऑपरेशन नंतर सुद्धा आपण ही ट्रीटमेंट घेऊन गुडघा नीट करू शकतो. ऑपरेशनच्या पूर्वी सुद्धा ज्यांना ऑपरेशनला जायचं नसेल ते आपल्याकडे येऊ शकतात, किंवा ज्यांना ऑपरेशनला जायचंय तर त्यांना गुडघ्याची नीट अलाइनमेंट, स्ट्रेंथनिंग करून सुद्धा ते ऑपरेशनला जाऊ शकतात या ट्रीटमेंट्स करून.
तसंच जसं तुम्ही आणखी एक प्रश्न विचारला की वयाची मर्यादा. वयाची मर्यादा कुठलीही नाही. अगदी 90व्या वर्षी सुद्धा आमच्याकडे रुग्ण गुडघ्याचे येतात बरं. आणि अर्ली स्टेजमध्ये सुद्धा गुडघ्याचे रुग्ण येतात. म्हणजे रुमॅटॉइड आर्थरायटिसचे रुग्ण सुद्धा अर्ली स्टेजेसवाले असतात. त्यामुळे वयाची कुठलीही अट नाही. कुठल्याही प्रकारचे रुग्ण हे ट्रीटमेंट घेऊ शकतात. नक्कीच. सर, आजचा एपिसोड बघणाऱ्या प्रेक्षकांना जर तुमच्याशी संपर्क साधायचा असेल तर ते कशा पद्धतीने साधू शकतात आणि तुमची महाराष्ट्रामध्ये किंवा इतर कुठे सेंटर्स आहेत का? आपली आता मुंबईमध्ये 3 सेंटर्स आहेत. बरं. एक सेंटर आहे आपलं ठाणे इथे, दुसरं सेंटर आहे आपलं बोरिवली इथे, तिसरं सेंटर आहे आपलं दादर शिवाजी पार्क इथे, बरं. पुण्यामध्ये आपलं एक सेंटर आहे पुणे कर्वे रोड इथे, आणि तसंच परदेशात सुद्धा मी आफ्रिकेमध्ये कायम जात असतो. तिथे सुद्धा आपली हे सेंटर्स आहेत. तर अशा प्रकारे आपलं हे काम सुरू आहे आणि बाह्योपचाराच्या मार्फत काय मदत करता येईल गुडघेदुखीच्या रुग्णांना ते आपण ह्या 40 वर्षात करत आलेलो आहेत. जी काही पारंपरिक चिकित्सा पद्धती आहे त्याचा आधुनिक स्थितीशी जोड देऊन ही उपचार पद्धती करतो. म्हणजे मॉडर्न मेडिसिन सुद्धा यामध्ये आम्ही विचार करतो की काय काय त्यातनं घेता येऊ शकतं आणि एन्शियंट सायन्स जे आहे त्याचं कॉम्बिनेशन करून हे ट्रीटमेंट्स केले जातात आणि आपल्या गुडघेदुखीच्या रुग्णांना याचा नक्कीच फायदा होतो. याचा आम्हाला खूप आनंद आहे. नक्कीच सर, आज तुम्ही हितगुजमध्ये आलात आणि गुडघेदुखीवर उपचार पद्धती कोणत्या आहेत याविषयी योग्य मार्गदर्शन केलं, त्याबद्दल आभार. नमस्कार. थँक्यू. प्रेक्षक, हितगुजमध्ये वेळ झाल्यास इथेच थांबण्याची, तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा झी 24 तास.